हॅलो सर्वांना. काय चाललेलं आहे? सर्वांचं झालं जेवण? पाऊस बघा किती जोरात येतोय. 4-5 दिवस झाला आज खूप पाऊस आहे. आणि सांगायचं म्हणजे 17 तारखेपासून जे प्रकरण चालू आहे हगवणे, वैष्णवी आणि शशांक. वैष्णवीचं त्यांनी गळफास लावून तिने आत्महत्या केली, किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, किंवा तिची हत्या केली. ह्या 3 गोष्टी अजून उघड झाल्या नाही, आता होती. परंतु प्रेमविवाह होता. वैष्णवी आणि शशांक यांचं कॉलेजपासूनचं प्रेम होतं आणि प्रेमविवाह झाला. प्रेमविवाह झाल्याच्या नंतर आईवडिलांनी एवढं धन संपत्ती द्यायला नव्हतं पाहिजे, कारण प्रेमविवाह होता. प्रेमविवाहामध्ये एवढं देत नसतात, कारण का तो प्रेमाने केलेला असतो. जर अरेंज मॅरेज असतं ना, तर त्याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजे ते एक बैठक बसतीने त्याच्यामध्ये ठरतं की मुलीला एवढे दागिने घाला, एवढं मुलाला घाला आणि लग्न लावून द्या. परंतु हा प्रेमविवाह होता. वडिलांकडं होतं म्हणून वडिलांनी दिलं, हो की नाही? पण द्यायला पण एक लिमिट असतं. कारण का एकदा म्हणतात ना, वाघाच्या तोंडाला रक्त लागलं म्हणजे त्याला ती मांस खाण्याची सवय लागते, माहिती आहे ना? तसंच झालं होतं शशांकचं. त्याला माहिती होतं आपले बायकोला थोडा त्रास दिला की तिचे आई वडील पैसे देणार म्हणजे देणारच, आणि त्यांच्याकडं भरपूर गडगंज संपत्ती आहे. हे शशांकला माहिती होतं की कसपटे यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि ते आपल्या मुलीच्या सुखासाठी पैसे देणार म्हणजे देणार. परंतु प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते, देण्याला पण आणि घेण्याला पण, आणि वागण्याला पण आणि वागवणाऱ्याला पण. तिचा मी कालचा एक व्हिडिओ, तिच्या मैत्रिणीला तिने एक फोन कॉल केला होता, त्याच्यामध्ये ती अशी बोलतीये की सासू सासरे तर हे त्रासच देतात, त्यांचा स्वभावच असतं, नॅचरल असतात ते. म्हणजे त्यांचं ते हेच असतं की सुनेला छेडायचं, असं त्यांचं असतंच. परंतु ज्याच्यावर मी प्रेम केलं तोच माझा नाही, म्हणजे त्याच्यासाठी मी गेले त्या घरामध्ये, तोच माझा नाही. बघा, मुलींना तिने एक छान मोठा धडा देऊन गेलेली. ह्यातून मुलींना शिकण्यासारखं भरपूर आहे की तुम्ही आज प्रेम करताय, आज तो मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला भरपूर आणाभाका देत आहे की नाही रे, असं नाही, तसं नाही, अमकं नाही, ढमकं नाही. परंतु लग्न झाल्याच्या नंतर वेगळ्या गोष्टी घडतात, आणि लग्नाच्या आधी जेव्हा तुम्ही आईवडिलांच्या घरी असता तेव्हा फार वेगळं घडलं जातं, मुलीला पण आणि मुलाला पण. ज्या वेळेस मुलगी घरात येते त्यावेळेस मुलाची जबाबदारी असते की मुलीला सर्व गोष्टी व्यवस्थित देणं, 3 टायमाला जेवण, तिला कपडा लत्ता आणि तिचं सगळं संगोपन करणं हे मुलाचं काम असतं. परंतु काही काही मुलं फक्त प्रेमापोटी 4 दिवस नखरा दाखवतात, आणि मुली पण, काही काही मुली, आणि त्याच्यानंतर ते बदली होतात, सरड्यासारखे रंग बदलतात. असंच झालं वैष्णवीशी. वैष्णवीला वाटलं ह्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, आणि ती त्याच्यासाठी पागल झाली, आणि तिने आई वडील नको नको म्हणत असताना पण त्याच्याशी लग्न केलं. तर असंच आहे मुलींचं. ज्यावेळेस आई वडील नको नको म्हणतात ना, त्यावेळेस मुली जेव्हा लग्न करतात ना, तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप मोठा धोका मिळतो. एवढं मात्र खरं आहे. कारण का आई वडील अनुभवी असतात, अनुभवाने ते सांगत असतात की नको बाबा, आपल्याला हा मुलगा, दुसरा मुलगा बघूया, आपण दुसरा मुलगा करूया, है की नाही? आणि शशांक हा वैष्णवीला फक्त पैशासाठी यूज करत होता. तिचा पैसे देणारी मशीन, ATM वाटत होती ती त्याला. बरं, ATM ते ATM, पण तिचा जीव तर का घ्यायचा? तिला एवढा छळायचा तरी का? तिचे आई वडील तर देतच होते ना त्याला वाटेल तेवढं. हा, आता जीव घेतला, काय मिळणार आहे आता? शेवटी जेलमध्ये जाण्याची व्यवस्था झाली आहे त्याची, माहिती का? त्याला जेलमध्ये हे तर जावंच लागणार आहे, कारण का एखाद्याचा जीव घेण्याचा हक्क कोणालाच नाही, माहिती आहे का? आता ते सिद्ध झाल्याच्या नंतर होईल हे, एवढं मात्र खरं आहे. परंतु आत्ता सध्या तरी ते रिमांडमध्ये आहेत, आणि तो सांगतोय, बोलतोय की मी प्लॅस्टिकच्या पाईपनी तिला मारहाण करत होतो, बेदम मारहाण करत होतो तिला. किती निर्दयी आहे ना? ज्या मुलाने इतक्या दिवस प्रेम केलं तो जनावरासारखा तिला मारतो.
म्हणजे हे प्रेम आहे का पैसा? आजकाल प्रेम म्हणजे पैसा झालाय. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माणसं जीवापाड प्रेम करतात आणि खर्च करणाऱ्यावर. त्याच्याकडे पैसा नाही त्याला काहीच किंमत नाही. मग त्याचं किती खरं प्रेम असू दे. एवढं मात्र खरं झालं. पैशासाठी मुलं पण वेडी झालेली आहेत आणि मुली पण वेड्या झालेल्या आहेत. आणि प्रेम हे त्यांचं नसतं, पैशावर असतं. बाकी काही त्यांच्यात स्वार्थ हे नसतं. त्यांच्यात काही हे नसतं. त्यांनी फक्त पैशाचा बाजार मांडलेला आहे. प्रेम म्हणजे पैशाचा बाजार. धन्यवाद.